आणि आता पाहूयात सविस्तर घडामोडी। महायुतीच्या मेळाव्यामध्ये भर स्टेजवरच राडा झाल्याची सर्वात मोठी बातमी। भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बीएस पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली आहे। दोघांचे समर्थक एकमेकांविरोधात मारामारी करत असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। यावेळची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे जळगाव महायुतीच्या मेळाव्यामध्ये भर स्टेजवरच राडा झालाय। अमळनेर इथे झालेल्या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बीएस पाटील यांच्यात जोरदार हाणामारी झाली। दोघांचे समर्थक एकमेकांविरोधात मारामारीसाठी उतरले होते। गिरीश महाजन भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं। शुभदा नेवे आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून या अधिक माहिती आपण या संदर्भातली घेणार आहोत। शुभदा, जळगावात महायुतीच्या मेळाव्यातच भर स्टेजवरती राडा झाल्याचं आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय। काय नेमकं त्या ठिकाणी घडलं? विशाल, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी प्रचाराच्या संदर्भात हा महामेळावा जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। त्यात अमळनेरच्या स्टेजवरती हा मेळावा सुरू झाला आणि सुरू होताच बरोबर माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आणि दोघांचे समर्थक आहेत ते एकमेकांविरोधात जुंपलेले आहे आणि स्टेजवरतीच हा सगळा राडा झाल्याने मोठी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली होती। अक्षरशः चपला बूट काढून एकमेकांना मारामारी करण्यात आली। तर जे माजी आमदार आहेत बीएस पाटील यांना सुद्धा अक्षरशः उचलून काही उदय वाघ यांच्या समर्थकांनी उचलून त्यांना ओढत नेलेलं आहे। अतिशय भयंकर आणि गंभीर अशी ही मारामारी बघायला मिळाली। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये भाजपमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे सगळं बघायला मिळालेलं आहे। खरं तर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार सीता वाघ या उमेदवारी अर्ज त्यांना देण्यात आलेला होता। भाजपकडनं उमेदवारी देण्यात आली होती। मात्र जे माजी आमदार आहेत बीएस पाटील यांचा मात्र याला आधीपासून विरोध होता आणि हीच गोष्ट कदाचित या सगळ्या मेळाव्याच्या रूपाने समोर आलेली होती आणि त्यातच शाब्दिक चकमक जी झाली आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात दोघांच्या विरोधात एकमेकांचा जो काय राडा आहे तो इथं बघायला मिळाला। शुभदा, गिरीश महाजन जे आहे तो हा राडा सोडवण्याचा प्रयत्न करताय, मात्र त्यांनाच त्या ठिकाणी धक्काबुक्की होत असल्याचंही धक्कादायक चित्र आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। याविषयी काय सांगाल शुभदा? नक्कीच, गिरीश महाजन हे व्यासपीठावर होते आणि पोलीस यंत्रणा असून सुद्धा पोलीस यंत्रणा काही करू शकत नव्हती। गिरीश महाजन यांनी या दोघांच्या मध्ये भांडण मिटवण्याचा प्रयत्न केलेला, मात्र जोरदार हाणामारी होती। त्यात गिरीश महाजन यांना सुद्धा जोरदार धक्काबुक्की झाल्याचं इथं बघायला मिळालेलं आहे। त्यांनी सुद्धा मोठे प्रयत्न करून सगळ्यांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला, हटवण्याचा प्रयत्न केलेला, मात्र इतकं जोरदार भांडण किंवा इतका जोरदार मारामारी होती की गिरीश महाजन यांना सुद्धा या कार्यकर्त्यांकडनं धक्काबुक्की करण्यात आलेली। विशाल, नक्कीच, मात्र उदय वाघ यांचे समर्थक आणि बीएस पाटील यांचे जे समर्थक आहे ते एकमेकांना भिडण्यामागचं नेमकं त्यावेळेचं कारण काय? कुठे वादाची ठिणगी पडली आजच्या या सभेत? याचं कारण एकच होतं की स्मिता वाघ यांना जी उमेदवारी देण्यात आलेली होती आणि ती नंतर उन्मेष पाटील यांना देण्यात आली। स्मिता पाटील यांचे तिकीट कापून पुन्हा उमेदवारी जी होती उन्मेष पाटलांना देण्यात आली। आता या वरून उदय वाघ यांनी आरोप केलेला होता की बीएस पाटील यांचा सुद्धा यामध्ये हात असावा। यावरूनच हा सगळा शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्याचं जे भांडण आहे अतिशय विकोपाला गेलं आणि त्यातून हा सगळा प्रकार दोघांचे समर्थक एकमेकाच्या विरोधात भिडले असं समोर येत आहे। विशाल, किती काळ हा संपूर्ण गोंधळ त्या ठिकाणी सुरू होता आणि पोलीसही हतबलपणे हा संपूर्ण जो होणारा राडा आहे तो पाहताना आपल्याला यातून दिसून येत आहेत। संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात किती वेळानंतर आली? भाजपमध्ये गट पडल्याचं चित्र आहे आधीपासूनच दिसत आहे। याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर निश्चित होणार असं दिसत आहे आणि ह्या गटबाजीमुळे नक्कीच हा प्रकार समोर आलेला आहे। आधीच गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे 2 गट हे उघड उघड दिसत होते आणि आता सुद्धा उदय वाघ आणि दुसऱ्या एक समर्थकांचा भाजपचा एक गट
असे दोन गट इथे समोर दिसतात आणि यातून हे भाजपचे वेगवेगळे गट या पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अडचणीचं होऊ शकतं असं सुद्धा जाणकारांचं मत बरं, आहे. जळगावातील भाजपातील गटबाजी जी आहे ती समोर येताना दिसतीये, मात्र यावरती उपाय म्हणून किंवा त्यानंतर यावरती तोडगा काढण्यासंदर्भात गिरीश महाजन माध्यमांशी काही बोलले का, काही प्रतिक्रिया दिली का त्यांनी? अद्याप गिरीश महाजन यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचं सध्या भाषण सुरू आहे, त्यामुळे मनोगत सुरू आहे, त्यामुळे अद्याप त्यांनी या संदर्भात बोलण्याचं टाळलेलं आहे. नक्कीच आजच्या या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण? शुभदा, भाजपची ही जी गटबाजी आहे याला कुठेतरी अंकुश बसायला हवा होता, मात्र ही गटबाजी नियंत्रणाच्या बाहेर जाते आहे, ते वारंवार समोर येत आहे आणि खरोखर गिरीश महाजन सुद्धा या असमर्थ ठरतात असं चित्र समोर येत आहे. कारण प्रत्येक वेळेस असं गटबाजी दिसते आहे, मात्र त्या गटबाजीतून भाजप सावरला नाही, बाहेर येत नाहीये असं बघायला मिळतं. विशाल, बरं, यापूर्वीच खडसे नाराज असल्याचं आपण पाहिलेलं होतं, मात्र येत्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नाराजीचा त्याचबरोबर असलेल्या गटबाजीचा फटका भाजपला जळगावात बसेल का? नक्कीच जाणकारांकडनं असं बोललं जात आहे, कारण या ठिकाणी युती आहे आणि युतीमध्ये अनेक ठिकाणी सहकार्य करायचं नाही असं शिवसेनेची भूमिका आहे. कळत नकळत याचा परिणाम हा मतांवर होणार आहे. चंद्रकांत पाटील जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी तर ठाम भूमिका मांडलेली होती की भाजपला आपण कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही. त्याचबरोबर पाचोऱ्याचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा अशाच प्रकारची भूमिका मांडली होती आणि हा सगळ्याचा परिणाम हा युती असून सुद्धा जर भाजप आणि शिवसेनेचे दोन गट इथं बघायला मिळतात, त्याचा फायदा नक्कीच हा महाआघाडीला होणार आहे. राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार आहेत गुलाबराव देवकर आणि किंवा रावेरचे जे उल्हास पाटील डॉक्टर आहेत माजी खासदार, यांना याचा मतांचा परिणाम निश्चित होऊ शकतो असं सुद्धा जे राजकीय जाणकार आहे यांचं असं मत बघायला मिळतं. विशाल,